संतपेठ परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. परिसरात एक गाय मृतावस्थेत पडलेली आढळून आली. याबाबत तात्काळ नगरपालिकेशी संपर्क साधण्यात आला असता संबंधित गाडी सकाळी 8 वाजेपर्यंतच येईल असं सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत थांबणं नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरले असते. स्थानिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार मृत गायीमुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंध पसरला असता भटक्या कुत्र्यांनी मृतदेह फाडण्याची शक्यता होती, ज्यामुळे रोगराई वाढू शकली असती. याशिवाय जवळील हॉस्पिटलमधील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला असता. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावरही परिणाम झाला असता. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नगरसेवक लोकेशप्पा यादव यांनी तात्काळ पुढाकार घेतला. नगरपालिकेची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या मित्रपरिवारासह घटनास्थळी धाव घेतली. विवेक सरवदे, तुषार कर्जगीकर, मारुती बंदपट्टे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं मृत गायीला उचलून योग्य ठिकाणी पुरण्यात आले. त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य आरोग्य धोका टळला. या कृतीमुळे परिसरातील नागरिकांमधून नगरसेवक लोकेशप्पा यादव यांचं कौतुक होत आहे. माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेत सर्वसामान्य जनतेच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होतीये. दरम्यान या घटनेच्या निमित्तानं पालिका प्रशासनाच्या उदासीनतेवरही टीका होतीये. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत असल्याची तक्रार असून केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर सत्ताधारी नगरसेवकांनाही दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. एकीकडे लोकप्रतिनिधी तातडीनं कृती करत असताना दुसरीकडे प्रशासनाचा संथ आणि निष्क्रिय कारभार नागरिकांच्या संतापाचं कारण ठरतोय. ही घटना केवळ तत्पर समाजसेवेचं उदाहरण नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेवर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित करणारी ठरतेय.